नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 20 व 21 जून 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 20 व 21 जून या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी एक एक करून बघूया। मर्सर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ठरलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। मित्रांनो, मर्सर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर हे मुंबई ठरलेले आहे। मित्रांनो, महागड्या शहरांच्या यादीत मुंबई जगातील 136 क्रमांकावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात महागडे शहर हे हाँगकाँग ठरलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। कोणत्या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुगल। मित्रांनो, गुगल कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी हे भारतात लॉन्च केलेले आहे। मित्रांनो, हे ॲप हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगू, उर्दू अशा एकूण 9 भाषेमध्ये जेमिनी ॲप आता उपलब्ध झालेले आहे। मित्रांनो, हे ॲप युजर्सना टाईप करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार फोटो जोडण्यासाठी ॲप परवानगी देते। हा देखील महत्त्वाचा दुसरा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। सिम्प्री या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 172। सिम्प्री या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे सध्या 172 अण्वस्त्रे आहेत। मित्रांनो, सिम्प्री संस्थेने अहवालानुसार जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे हे रशिया देशाकडे आहे। तर दुसरा पॉइंट, सिम्प्री संस्थेच्या अहवालानुसार जगात जानेवारी 2024 मध्ये एकूण 12,221 क्षेपणास्त्रे होती। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पाओ नुरमी स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुवर्ण। भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने पाओ नुरमी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे। या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने 85.97 मीटर भालाफेक करत हे सुवर्ण पदक पटकावलेले आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। इंटरनेट मूवी डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दीपिका पादुकोण। मित्रांनो, इंटरनेट मूवी डेटाबेसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री ही दीपिका पादुकोण ठरलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 2024 या वर्षाचा आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्रीनगर। मित्रांनो, यंदाचा 2024 या वर्षाचा आंतरराष्ट्रीय योग दिन हा श्रीनगर या ठिकाणी करण्यात येणार आहे। मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून या दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाची 2024 ची थीम आहे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी। ही या 2024-21 जून या दिवसाची आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम आहे, लक्षात असू द्या। मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण जून महिन्याचे सर्व दिनविशेष एक एक करून बघून घेऊया। तर चला आपण जून महिन्याचे दिनविशेष बघूया। 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस।
तर 2 जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा निर्मिती दिवस. तर 3 जूनला असतो जागतिक सायकल दिवस. 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिवस. 7 जूनला असतो जागतिक अन्न सुरक्षा दिवस आणि 8 जूनला असतो जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. तर 12 जूनला असतो जागतिक बालमजुरी विरोधी दिवस. तर 14 जूनला असतो जागतिक रक्तदान दिवस. तर 15 जूनला असतो जागतिक पवन दिवस. 20 जूनला असतो जागतिक निर्वासित दिन. तर 21 जूनला असतो जागतिक संगीत दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. 23 जूनला असतो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जूनला असतो अंमली पदार्थांचा सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस. आणि शेवटचा दिवस 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. हे सर्व दिनविशेष आपण बघितले जून महिन्याचे, ते तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, सर्वच पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या महिन्याचा दिनविशेषवर हा प्रश्न असतो, त्यामुळे हे दिनविशेष देखील खूप महत्त्वाचे आहेत. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणता देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत. मित्रांनो, आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय मसाल्यांची निर्यात ही 17% वाढलेली आहे. हा देखील चांगला पॉईंट आपल्या भारताबद्दल आहे की 2024 मध्ये भारताची मसाल्यांची निर्यात ही 17% वाढलेली आहे. तर मित्रांनो, या आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय मसाल्यांची निर्यात 4.46 अब्ज डॉलरवर गेलेली आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 थायलंड. मित्रांनो, थायलंड देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यताही दिलेली आहे. मित्रांनो, या समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड देश हा आशियाई खंडातील तिसरा देश ठरलेला आहे. तर याआधी पहिला देश होता तैवान. तैवान देशाने 17 मे 2019 रोजी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यताही दिलेली होती. तर दुसरा देश आहे नेपाळ. तर तिसरा देश आहे थायलंड. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक निर्वासित दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 20 जून या दिवशी आपण जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा करत असतो. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. त्याचा फायदा तुम्हाला आणि येत्या परीक्षेमध्ये तुमच्या मित्रांना देखील होणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.